अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची निवड करण्यात आली. या दरम्यान काही ठिकाणी मोज्तबा खामेनी यांचा विरोध सुद्धा होताना पाहायला मिळतोय. बघूया सविस्तर रिपोर्ट. अयातुल्ला खामेनींचा मृत्यू, मोज्तबा खामेनींच्या हातात धुरा. मोज्तबा खामेनी अयातुल्ला खामेनींचे पुत्र. इराणच्या तज्ञ सभेकडून मोज्तबा खामेनींची निवड. इराण आणि इस्रायलनं अयातुल्ला खामेनींचा खात्मा केल्यानंतर इराणकडून त्यांचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींची निवड करण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तरित्या अयातुल्ला खामेनींच्या घरावर 30 बॉम्ब डागत त्यांचा खात्मा केला होता. दरम्यान यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनींकडे इराणची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे बदल्याच्या भावनेनं मोज्तबा खामेनी मैदानात उतरले असून इस्रायल आणि अमेरिकेच्या आखाती देशांमधल्या तळांवर इराणचे हल्ले सुरू आहेत. 8 सप्टेंबर 1969 रोजी मोज्तबा खामेनींचा जन्म झाला. अयातुल्ला खामेनी यांचे दुसरे आणि सर्वात प्रभावशाली पुत्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यामागून सत्ता सांभाळत असल्याचं बोललं जात आहे. मोज्तबा खामेनी मध्यम श्रेणीतील धर्मगुरू असून त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान लष्करामध्ये सेवा दिली आहे. मोज्तबा खामेनींचे रिव्होल्युशनरी गार्डशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. लष्करी आणि आर्थिक क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे. इराणमध्ये नेहमीच घराणेशाहीवरून टीका केली जाते आहे. अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर सर्वोच्च नेता म्हणून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अयातुल्ला खामेनींचे पुत्र मोज्तबा खामेनींच्याच हातात सूत्र गेल्यानं काही ठिकाणी विरोध होताना दिसतोय. इराणच्या व्यवस्थेत सर्वोच्च नेत्याकडे अंतिम अधिकार असतात. ते देशाच्या सशस्त्र दलांचे आणि रिव्होल्युशनरी गार्डचे सरसेनापती असतात. सरकारी धोरणांपासून ते लष्करी निर्णयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या बाबींवर त्यांचा शब्द अंतिम असतो. इस्रायल आणि अमेरिकेनं अयातुल्ला खामेनींच्या घरावर बॉम्ब डागत त्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात खामेनींची पत्नी, नातू, मुलगी, जावई यांचा देखील मृत्यू झालाय. त्यामुळे पुन्हा त्यांच्याच घरात इराणची सूत्र गेल्यानं ते कशा पद्धतीनं बदला घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.